मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, पृथ्वी मुलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भिकुनाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, काट कुट वाट मंदी बोचती त्याला. रगात निगल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भिकुनाची. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. किती छान शब्द आहेत. काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगात निगल तरी बी हसल शाबास त्याची. आमची ताई सुद्धा आता लग्नासाठी सज्ज झालेली आहे आणि या वाटेवरती कदाचित कुठे काटा असेल, कुठे फुलं असतील, पण आलेल्या प्रत्येक परिस्थितीला सामोरं जात हसत हसत तिला संसार करायचा आहे. आता आपण आहोत लोणावळ्यामध्ये आणि रायगड परिसरातली ही आपली ताई लक्ष्मी दाभाडे. लक्ष्मीच्या रूपानं आता जणू ऐश्वर्य घेऊन ही माऊली घराचा उंबरठा ओलांडून त्या पलीकडच्या घरात, सासरच्या घरात जाणार आहे आमची ताई. आमच्या ताईला शुभेच्छा देऊया आणि प्रार्थना करूया की तिच्या आयुष्यात काटे असूच नाहीत. तर चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया लक्ष्मी ताईला. द्या आता ओळख करून सगळ्यांना. माझं नाव लक्ष्मी दाभाडे. ही माझी आई. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार बाबा. हे माझे होणारे मिस्टर. नमस्कार. केशव देशपांडे. ही माझी मावशी. नमस्कार मावशी. ती माझी आजी. बर. ती माझी बहीण. बर. हा, त्या आमच्या शेजारच्या मावशी आहेत. बर बर. शेजारची आजी, त्यांची सून, असे सगळे इकडच्या आमचा मित्र परिवार पूर्ण. आता आपण सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. पालपण सगळं इथलं? हो, इथलंच. कसं काय म्हणजे सांगा. खूप छान. अगदी लहानपणापासून तर मी इथेच आहे. लहानाची मोठी इथेच झाले. बालपण अगदी खूप छान गेलं. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम नाही. आई वडिलांनी कुठलाही छोटासा म्हणजे हाऊस माऊस अशी सगळी पुरवलेली. अतिशय छोट्या छोट्या पगारात सुद्धा तिने मॅनेज करून मला सांभाळले आणि तेवढ्या हौसाने तिने मला लहानाची मोठी केली आहे. वा, मग किती छान ना. हो. किती जण तुम्ही, किती भावंड? आम्ही 2 बहिणी 1 भाऊ. आम्ही 3 जण आहोत आणि आई वडील. आणि मग तुम्ही काय करता? मी सध्या केक शॉपचा बिझनेस चालवते. कसं काय? आणि ते दाखवते मी तुम्हाला 2 नाही मिनिटं. नाही नाही, मला दाखवा. आपण डायरेक्ट उठताय म्हणजे केक आणताय की काय? नक्कीच. हे आहेत केक. अरे बापरे, इतक्या प्रकारचे? हो, ह्याच्यापेक्षा अनेक आहेत. हा, पण हे आता सध्या एवढे झालेत. की हा व्यवसाय तुम्ही कधी सुरू केला? मला काहीतरी व्यवसाय करायचं होतं आणि मला अचीव होतं की नाही. मी कॉलेजला असताना माझा विचार होता मी काहीतरी करणार. मला बिझनेस वुमन व्हायचं होतं. नंतर म्हटलं नाही, आपण काम करायचं नाही तर स्वतःचं काहीतरी करायचं. आणि मग मी स्वतःचं केक शॉप टाकलं. आज 3 वर्ष झालेली आहेत. आणि कोण मग तुमच्याबरोबर आता कोणी कर्मचारी वगैरे आहेत? नाही, मी, माझे वडील आणि माझा भाऊ, आम्ही 3घच बनवतो. 3घच बनवतो? 3घच बनवतो. पण हे ठरवलेलं आहे की हा बिझनेस मोठा करायचा? हो, नक्कीच. मग मिस्टर कुठे भेटले तुम्हाला? मिस्टर पण आम्हाला केक शॉप मध्येच मिळाले. केक शॉप मध्ये केक मिळतात माहिती होतं, केक शॉप मध्ये मिस्टर मिळतात हे पहिल्यांदाच कळलं लोणावळ्यात. म्हणजे कसं काय? त्याचं असं आहे की मिस्टर हॉटेलला कामाला आहेत. हॉटेलमध्ये असताना त्यांच्या हॉटेलला जे काही लागतं म्हणजे केक्स, पेस्ट्रीज, मफिन्स लागतात तर ते माझ्याकडनं नेतात. ते नेहमी यायचे, पण कधी असं झालं नाही की त्यांच्याशी विचारणं वगैरे. पण सडनली असं झालं की एक दिवस जुलै महिना होता, 2011 जुलैचा. 29 जुलैला मी त्यांना विचारलं की घरात काहीतरी भांडणं झाली होती, माझी आणि मम्मीची, साधारणतः छोटीशी. ते टेन्शनमध्ये होते आणि मी कामावर निघून गेली. आणि बसल्या बसल्या मग मी म्हटलं आता काय करायचं. हे तितक्यात दुकानावर आले मफिन्स घ्यायला. आणि मी म्हटलं, मस्करीत विचारलं, तुमचं पण नाही लग्न झालं, माझं पण नाही झालं, विचार करायचा का? ते म्हटले ठीक आहे. ते पण हसण्यातच म्हटले की ओके. त्यांनाही खरं नाही वाटलं ही गोष्ट, पण ते पण ओके म्हटले. त्यांनी बायोडाटा दिला.
तो मी ब्राह्मणाला दाखवला, गुण जुळले, सगळं जुळलं. मग मी आईला सांगितलं. केकचे फायदे. ज्यांचं लग्न जमत नसेल त्यांनी यांच्या दुकानातून एक केक खा, लग्न जमणार. बरं, बोलवा मिस्टरांना. हो, इकडे या ना. बसा. हा. केक आवडतात का, सोडलेत खायचे आता? नाही, उलट जास्त खातो. जास्त खात आहे. बरं, यांनी जेव्हा तुम्हाला विचारलं असं पटकन लग्न करणार का किंवा लग्नाला तयार आहात का, त्यावेळेस तुमचं काय होती मानसिकता? ऍक्च्युली त्यावेळी मी हसण्यावरच घेतलं होतं, कारण मला वाटलं नव्हतं की एवढा सिरियस आणि गंभीर प्रश्न इतक्या सहज पटकन कोणी विचारेल म्हणून. हां हां. आणि मग? पण त्यावेळी मी सुद्धा मग सिरियस झालो. सिरियस झालात? काय लग्नाची तारीख किती? 15 एप्रिलला लग्न ठरले आमचं. 15 एप्रिल 2012. 2012. मग आता ताईला घेऊन आमचे तुम्ही कुठे जाणार लग्न झाल्यावर? तिचा असा विचार आहे की गोव्याला जावं म्हणून. गोव्याला जायचं. मग कायमचं सेटल व्हायला? नाही, कायमचं नाही, फक्त फिरायला. फिरायला. नाही, पण मग नंतर सासर म्हणजे सासर लोणावळ्यामध्ये, वलवणमध्ये जायचं. वलवणमध्ये. वलवण. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी माझे वडील असतात फक्त, वडील असतात. आणि बहीण लग्न झालेली, ती चिंचवडला असते. मग आता सून लवकर आणावी म्हणून वडील वाट बघतात. हो, वाटच वाट आहे. हो ना. तुम्हाला अंदाज होता की या कधीतरी तुम्हाला प्रपोज करतील? नाही, असं वाटलं नव्हतं मला, खरंच नव्हतं वाटलं, कारण सगळ्याच गोष्टींमध्ये ती माझ्यापेक्षा वरचढ आहे. शिक्षणाच्या बाबतीत मी सर्व्हिस करतो, ती स्वतःचा व्यवसाय करते, तर असं कधी वाटलं नव्हतं की एवढी वेल सेटल मुलगी मला विचारेल म्हणून असा काही प्रश्न. मला सांगा, त्यांनी कोणत्या 3 गोष्टी त्यांच्यात बदल करायला पाहिजेत? कारण ही एक लग्नाची तुमची एक बाजू झाली, आता ऐकली आम्ही. दुसरी गोष्ट मला ऐकायला आवडेल की त्यांनी कोणते 3 बदल केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं त्यांच्या स्वभावात? स्वभाव तर त्यांचा चांगलाच आहे, बदल नकोय मला त्याच्यात. पण त्यांनी त्यांची वेळेची बंधनं काही पाळली पाहिजेत. म्हणजे जसं आता ते 24 तास ड्युटी करतात, जवळजवळ म्हणजे 8 तासाची ड्युटी आहे, संध्याकाळी 6:30ला सुटतात. आणि पण त्यातही म्हणजे महिन्याचे 30 दिवस म्हणजे 30 दिवस डेली काम करतात, त्यात एकही सुट्टी घेत नाही. तर ती सुट्टी त्यांनी घ्यावी, आठवड्याला एक सुट्टी. बरं, नक्कीच आहे. म्हणजे तुम्हाला विश्रांतीची गरज आहे असं म्हणणं आहे एक. दुसरं म्हणजे माझ्या ज्या आवडीनिवडी आहेत, छोट्या छोट्या हाऊस वगैरे जे असते, ती त्यांनी चांगलं लक्षपूर्वक ठेवून ती कंप्लीट करावी. 3 म्हणजे आयुष्यभराची साथ व्यवस्थित आणि विश्वासाने द्यावी. चला, 3. तुम्ही काय सांगणार, कोणत्या 3 गोष्टी बदलल्या पाहिजेत? नाही, मला तिच्याकडनं बदल कुठलाच अपेक्षित नाही, कारण ती आहे तशीच मला हवी. हो. चला मग, पण काय बदलायला पाहिजे असं काहीच नाही वाटत? नाही, काहीच नाही. उलट तिनं तिच्या करिअरमध्ये जास्त लक्ष द्यावं असं मला मनापासून वाटतं. व्हेरी गुड. ही आहे एका लग्नाची 3री गोष्ट.